नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आजचे आपला फराळातला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चकलीची भाजणी कशी बनवायची ते बघणार आहे। ही चकली जशीच्या तशी महिनाभर खमंगन खुसखुशीत राहते। चकली कशी बनवायची त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करणारच आहे, पण त्याच्या आधी आपण चकलीची भाजणी करून घेणार आहे। तर इथे मी 2 किलो हे तांदूळ घेतलेले आहेत। हे सोना मसुरी तांदूळ आहेत, तुम्ही रेशनचे तांदूळ सुद्धा घेऊ शकता। आणि इथे हरभऱ्याची डाळ मी घेतलेली आहे, त्याच्याच अर्ध्याने मी इथे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। तर इथे हरभऱ्याची डाळ मी 600 ग्रॅम आणि 200 ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। 300 ग्रॅम ही मुगाची डाळ घेतलेली आहे। 150 ग्रॅम इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे। 150 ग्रॅम इथे शाबू घेतलेले आहेत। 200 ग्रॅम इथे पोहे घेतलेले आहेत आणि धने जिरे हे मी 50-50 ग्रॅम घेतलेले आहेत। तर आता सर्वप्रथम आधी आपण चकलीची भाजणी करायच्या आधी महत्त्वाचं काम करणार आहे, ते म्हणजे आपण डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून हे पंख्याखाली सुकवून घ्यायचे आहेत। कारण सांगते, हे थोडासा हलकापणा येतो आणि चकलीला आपल्या एकदम खुसखुशीतपणा येतो। त्यामुळे चकली नेहमी करताना कपड्याने वगैरे डाळी वगैरे पुसून घेऊ नका। सर्वप्रथम आधी धुवून स्वच्छ पंख्याखाली वाळवून घ्यायचे आहेत आपल्याला। तर मी आता हे सगळे जिन्नस जे आहेत, तांदूळ आपल्या डाळी आहेत, त्या सगळ्या धुवून घेणार आहे। तर इथे डाळीसुद्धा मी धुवून घेतलेला आहे, तसेच मी आता तांदूळसुद्धा धुवून घेणार आहे। ही चकली तुम्ही जरी करणार असाल तर तुम्हाला हे पीठ जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही हे करून ठेवू शकता। या पिठाला 3 ते 4 महिने अजिबात काही होत नाही। खमंगपणे हे भाजलेलं असतं, त्यामुळे ही जसंच्या तसं हे पीठ राहतं। तर डाळी वगैरे धुवून मी पंख्याखाली सुकत घातलेलं आहेत। तर सुकल्यानंतर आपण हे भाजून घेणार आहे। तुम्हाला ह्याचं मेजरमेंट मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, अर्धा किलोचं आणि किलोचं। तर इथे माझे तांदूळ आणि डाळी स्वच्छ वाळलेल्या आहेत, पाहू शकताय। पूर्ण अशा खडखडीत वाळवून घेतलेल्या आहेत पंख्याखाली। तर आता आपण तांदूळ आणि डाळी भाजून घेणार आहे आपण। तर 2 बॅचमध्ये मी तांदूळ आणि डाळ ही भाजून घेणार आहे। तर इथे तांदळाचे मी 2 भाग केलेले आहेत, थोडे अर्धे आधी भाजणार आहे आणि परत थोडे भाजून घेणार आहे। तर तांदूळ भाजताना एक काळजी घ्यायची, एकसारखा असं तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही जसजसा तांदूळ भाजाल तसा हा पांढरा शुभ्र नितळ हा तांदूळ दिसायला सुरुवात होते सर्वप्रथम आधी। तर तांदूळ आपल्याला चांगला हा भाजून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय, तांदूळ हा चांगला आपला कलर थोडासा चेंज झालेला आहे, गुलाबी कलर यायला सुरुवात झालेली आहे तांदळाला आपल्या। अशा प्रकारे आपल्याला हा सगळा तांदूळ भाजून घ्यायचा आहे आणि पटकन तुटतोय की नाही ते पाहायचं आहे। तर तांदूळ इथं व्यवस्थित हा तुटतो आहे, अशा प्रकारे हा सगळा तांदूळ आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। खमंग तांदूळ भाजल्यामुळे खमंगच चकली आपली होते, त्यामुळे तांदूळ आपला चांगला भाजून घ्यायचा आहे। आता न भाजलेला तांदूळ दाखवते आणि भाजलेला आपला तांदूळ दाखवते, दोन्ही किती फरक आहे। तांदूळ भाजल्यामुळे तो थोडासा कमी झालेला आहे आणि जो भाजायचा आपला तांदूळ आहे तो थोडासा मोठा आहे। तर मी तर सगळे तांदूळ अशा प्रकारे भाजून घेतलेले आहे। तरी ते मी हरभऱ्याची डाळसुद्धा जसे आपण बेसनच्या लाडवासाठी भाजतो त्याच पद्धतीने हे भाजून घेणार आहे। जोपर्यंत आपल्या थोडासा डाळीचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत चांगली अशी डाग पडेपर्यंत आपल्याला ही हरभरा डाळ ही भाजून घ्यायची आहे। शक्यतो करून डाळी धुवूनच आपल्या भाजून घ्यायच्या, म्हणजे आपली चकलीला व्यवस्थितपणा खूप छान ही चकली खमंग होते। त्यामुळे डाळी धुवूनच तुम्ही ही चकलीची भाजणी करून घ्या, हलगर्जीपणा करू नका। तर इथे डाळ थोडी थोडी भाजत आलेली आहे, पाहू शकताय। थोडासा कलरसुद्धा हा चेंज झालेला आहे, तर पूर्ण असे डाग पडायला लागलेले आहेत। तर डाळ मी हरभऱ्याची काढून घेतलेली आहे। आता याच प्रकारे मी मूग डाळ आणि उडदाची डाळ एकत्र धुतली होती, त्यामुळे मूग डाळ आणि उडदाची डाळ ही एकत्रच भाजून घेणार आहे। उडदाच्या डाळीने आपल्या जी चकली असते त्याला असे तारे होते, त्यामुळे उडदाची डाळ थोडीशी घालायची आणि चवसुद्धा आपल्या चकलीला छान येते, त्यामुळे उडदाची डाळ ही थोडीशी घालायची। तर इथे बघू शकताय, डाळ थोडी भाजत आलेली आहे। तर आणखीन 2 ते 3 मिनटं ही भाजून घेतल्यानंतर काढून घेतलेली आहे डाळ मी ही पण। तर आता फुटाण्याची डाळसुद्धा भाजलेलीच असते, तरीसुद्धा आपल्याला ही डाळीला क्रिस्पीपणा येण्यासाठी फुटाण्याची डाळसुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे। या चकलीचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला उद्या नक्कीच लवकरच पोस्ट करेन। तर इथे फुटाण्याची डाळसुद्धा चांगली अशी भाजून झालेली आहे, तीसुद्धा आता मी काढून घेणार आहे। तर यातच मी पोहे भाजून घेणार आहे। पोहे हाताने असे चुरले तर चुरले जावे
अशा प्रकारे आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकताय पोहेसुद्धा असे बारीक झालेले आहेत आणि हे सुद्धा आता मी काढून घेणार आहे। तर यातच आता धनेसुद्धा भाजून घेणार आहे। हे 2 किलो तांदळाची मी भाजणी केलेली आहे। टोटल आपले इथे 3 किलो हे पूर्ण पीठ होतं। तर अशा प्रकारे ही भाजणी तुम्ही 2 ते 3 किलोची करू शकता। याचं पूर्ण डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा। तर जिरेसुद्धा मी भाजून घेतलेले आहेत। जिरे इथे तुम्ही आता भाजणी करताना थोडे वापरले तरी चालेल, कारण की जेव्हा आपण हा मसाला वगैरे वापरतो तेव्हा तुम्ही घातलं तरी चालेल। तर इथे जिरे खमंग असे भाजून घेतलेले आहेत। तर आता जिरेसुद्धा मी काढून घेणार आहे आणि सगळ्यात लास्टला आपण भाजून घेणार आहे ते म्हणजे शाबू। शाबू कधी कधी कढईला चिटकतात, त्यामुळे शाबू हे लास्टला भाजून घ्यायचे। तर चांगल्या लह्या उठेपर्यंत आपल्याला हे शाबू चांगले भाजून घ्यायचे आहेत। पूर्ण हे शाबू असे फुलतात अशा प्रकारेच भाजून घ्यायचं, नाहीतर आपले शाबू तुम्ही जसेच्या तसे जर गिरणीमध्ये दळायला दिला तर ते कधी कधी दळले जात नाहीत। यासाठी शाबू चांगले भाजून घ्यायचे। इथे लह्या उठायला लागलेल्या आहेत, पाहू शकताय। तर आणखीन 2 ते 3 मिनटं हे शाबू चांगले असे खमंग असे भाजून घेणार आहे मी। तर आता शाबू सगळं वगैरे आपली भाजणी झाली की यामध्ये आपण घालायचे आहेत ते म्हणजे हळकुंड। हळकुंड तुम्ही 2 ते 3 हळकुंडे घेऊन त्यामध्ये चेचून घालू शकता। त्याने आपल्या चकलीला कलर वगैरे मुळातच खूप छान येतो आणि ओरिजिनल हळद असल्यामुळे चकलीला चवसुद्धा खूप छान येते। तरी शाबू बघू शकता इथे की चांगला आपला भाजलेला आहे। तर अशा प्रकारे शाबूसुद्धा मी आता काढून घेणार आहे। तर इथे जवळजवळ माझी सगळी ही भाजणी झालेली आहे। तुम्हाला जवळून दाखवते किती छान अशी आपली ही भाजणी झालेली आहे। ही आता गिरणीवरनं मी दळून आणल्यानंतर चकलीचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला पोस्ट करेन। 2 ते 3 हळकुंड तुम्ही जशीच्या तशी देऊ नका, चेचूनही मिक्स करून व्यवस्थित आपल्या गिरणीवरनं दळून घेऊन यायचं। तरी ते अर्धी माझी दिवाळीची ही तयारी झालेली आहे। व्यवस्थित तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाण व्यवस्थित साहित्य सांगितलेलं आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा आणि एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।